अरा एवढा प्रयत्न केला भावांनो, पण शेवट धरलाच. जाऊ दे, काही विषय नाही, नशिबात आहे. तर भावांनो, आपल्याला गाडी भरायची होती मिरचीची, म्हणून आपण आलेलो बेळगाव मध्ये. आणि ह्यो बघा आपला निप्पाणीचा हक्काचा जोडीदार बरं का, सुप्रीत 1.3 एक आहे भावाकडे आणि नव्यातली BS6 एक आहे. भावानं भरलेली परभणी मंडी, त्याला टायमिंगचीच होती. भाऊ जरा लवकरच निघलेला, जा म्हणलं जरा चौकात जातानाच भावानं केली नागिन. काही विषय नाही भावांनो. मग आपल्याला जायचं होतं MK हुबळीत गाडी भरायला. व्यापाऱ्याचा फोन आला, पडदिशी गाडी घेऊन ये आणि गाडी भरायची आपल्याला अर्जंट. कुठं भरायची भावांनो, ती जर काल मी तुम्हाला स्टोरी सांगितली तरी पण सांगतो भावांनो की आपल्याला गाडी भरायची होती हैदराबाद मंडीला. पुढं आलो, जरा वाटलं हवा कमी वाटत्या टायरातनी, चेक करून घ्यावं. परत रस्त्यात प्रॉब्लेम नको हो, नाहीतर परत प्रॉब्लेम चालूच होत्या. ती वॉल जायचं आणि ह्याव त्याव. लागलो बिंगरी सणाना पिरिरी करत, पण काय नशिबात पाऊस लिहिलेला. मग परत 80 वरनं गाडी परत 60-70 न करायला लागली. उशीर होतो भावानं, बाकी काय नाही. झालाच उशीर. पोचलो सकाळ सकाळ, कोण नव्हतं, ट्रॅफिक नव्हतं, काय नव्हतं. पोचलो मार्केटला, खाली केली आणि तिथनं निघलो तर भावानं इथं बरोबर धरला हैदराबाद पोलीस. दिली मग 200ची एक पत्ती आणि लागलो रिंग रोडला. रिंग रोडला लय उशीर, आपल्याला काय थांबायचं नव्हतं, उतरायचं होतं. मग काय आलो पुढं सोलापूरमध्ये. आणि सोलापूरमध्ये पण आपला हक्काच जोडीदार बरं का, इम्तियाज भाई कंटिन्यू आपल्या बरोबर काय आहे माहिती. तर काही विषय नाही भावांनो. तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि जाताना जरा फॉलो पण करून जावा. धन्यवाद भावांनो.